Hello dear students. Today I am going to teach ninth standard English poem Walk a little slower. Walk a little slower means थोडे हळू चाला किंवा थोडेसे सावकाश चाला. In this poem, the speaker is a child and the poem is addressed to a father. The child requests to his father to walk slow, that is, to do the activities slowly. He not only wants to observe his father's activities but also follows them. Every child learns from elders, especially from his parents. तर थोडेसे सावकाश चाला ही जी कविता आज आपण पाहणार आहोत. This poem's poet is unknown. या कवितेला कवी जे आहेत ते अज्ञात आहेत. कविता कोणी लिहिली आहे ते मात्र येथे सांगितलेलं नाही. ही कविता एका लहान बालकाने वडिलांना उद्देशून लिहिलेली आहे. मुलाच्या त्याच्या वडिलाकडून असलेल्या अपेक्षा या काव्यातून तो बालक व्यक्त करतो, प्रकट करतो. बालक त्याच्या वडिलांकडून हळूवार चालण्याची अपेक्षा करत आहे. म्हणजेच क्रिया किंवा एखादं कार्य आहे ते सावकाश करण्याच्या अपेक्षा ते बालक आपल्या वडिलांकडून करते. त्या मुलास वडिलांच्या कामाचे निरीक्षणच नाही तर पालनही करावयाचे आहे, जे की इतर कोणतंही मूल हे मोठ्या वडीलधारी मंडळीकडून किंवा त्याच्या आईवडिलाकडून शिकत असतं. तर चला आपण स्टांजा बाय स्टांजा या कवितेचा अर्थ पाहूया. लेट्स लर्न द फर्स्ट स्टांजा ऑफ दिस पोयम. Walk a little slower, daddy, said a little child so small. I am following in your footsteps, and I don't want to fall. Walk a little slower, daddy, said a child so small. बाबा थोडे हळूहळू चाला, अगदी लहान मुलाने त्याच्या वडिलांना म्हटलं आहे. तो बोलत आहे की तुम्ही सावकाश चाला. आय एम फॉलोइंग इन युअर फूटस्टेप्स अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. मी तुमच्या पावलावर पाऊल टाकत आहे. मला अपयशी होण्याची इच्छा नाही. म्हणजे कारण मी तुमच्या मागे मागे येत आहे, चालत आहे. मला खाली पडायचं नाही. खाली पडायचं नाही म्हणजे मला अपयशी व्हायचं नाही. अजिबात माझी अपयशी होण्याची इच्छा नाही, असं आपल्या वडिलांना हे छोटंसं मूल, हे बालक म्हणत आहे. आय डोंट वॉन्ट टू बी अनसक्सेसफुल इन माय लाईफ. मला माझ्या जीवनात अयशस्वी व्हायचं नाही, असं कवी म्हणत आहे.
In this poem, the child follows his father's footsteps and does not want fall. मुलास त्याच्या वडिलांच्या पावलावर पाय ठेवायचे आहेत, म्हणजेच त्यांच्या क्रियांचे अनुकरण करावयाचे आणि की त्याच्या जीवनामध्ये सुंदर जीवन जगण्यासाठी काही गोष्टी मागे शिल्लक राहता कामा नयेत. माझ्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता आली नाही पाहिजे असं या बालकाला वाटत आहे. We will see the second stanza. Sometimes your steps are very fast. Sometimes they are hard to see. काही वेळा तुमची पावलं जलद गतीने पडतात, अतिशय वेगाने चालत आहेत. ते मला दिसणार पण नाहीत. मला ती पावलं दिसत सुद्धा नाहीत, कारण वडिलांच्या कृती, वडिलांचे कार्य, वर्तन समजणं त्या मुलाला कठीण जात आहे. आणि अशा वेळेला त्यांनी मला समजून सांगावे अशी त्या बालकाची आपल्या वडिलांकडे विनंती आहे. सो वॉक अ लिटल स्लोवर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. म्हणूनच बाबा तुम्ही सावकाश चाला, कारण का तुम्ही माझे मार्गदर्शक आहात, माझे गाईड आहात. म्हणूनच बाबा तुम्ही माझे नेतृत्व करत आहात. मला तुम्ही चांगला मार्ग दाखवा, मला माझ्या जीवनात योग्य दिशा दाखवा. बाबा तुम्ही मला मार्ग दाखवत आहात, मला योग्य दिशा दाखवत आहात. म्हणून बाबा सो वॉक अ लिटल स्लोअर, म्हणून तुम्ही हळू चाला, जेणेकरून की मला तुमच्या पावलांचं अनुकरण करता येईल. बऱ्याच वेळा मोठी माणसे ही घाईघाईने चालत असतात, ती त्यांची कामे उरकत असतात. आणि एवढंच काय तर लहानग्यांना ती कामं कशी करायची, कशी हाताळायची हे पण लक्षात येत नाही. म्हणूनच मूल आपल्या वडिलास विनंती करत आहे की तुम्ही काम सावकाशपणे हाताळा, जेणेकरून मी त्याचं अनुकरण करू शकेल. जसे वडील आपल्या मुलांची काळजी घेतात तसेच मुलालाही काळजीवाहू बनायचे. मेनी टाइम्स the elders do their activities the fast, and even they are not recognized or understood by the children. So the child in the poem appeals his father to deal with the activities slowly as he would understand them. The father is a leader, the father is a guide, and the child is a follower. As every father cares for his son or daughter, the child also thinks that he or she wants to be a caring person. Let's see the third stanza of this poem. Someday when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. Someday when I am all grown up, you are what I want to be. काही दिवसांनी मी मोठा झालेला असेल,
त्यावेळेला मला तुमच्यासारखे व्हायचे आहे, तेव्हा मी तुम्हाला जे पाहिजे ते करेल. देन आय विल हॅव अ लिटल चाइल्ड हू विल वॉन्ट टू फॉलो मी. नंतर मला एक मूल होईल. आय विल हॅव अ लिटल चाइल्ड. मला पण एक लहान मूल असेल ज्याने माझ्या मागे येण्याची इच्छा व्यक्त केलेली असेल, म्हणजे जे माझं अनुकरण करेल. कारण प्रत्येक पुढची पिढी ही मागच्या पिढीचं अनुकरण करत असते, मागच्या पिढीचा एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवत असते. वडील मुलासाठी एक आदर्श व्यक्ती आहेत. मूल या ठिकाणी कल्पना करते की मी सुद्धा एक दिवस मोठा होईल आणि मोठं झाल्यानंतर मला सुद्धा एक मूल होईल की जे माझं अनुकरण करेल आणि ते माझ्याकडून मार्गदर्शनाची इच्छा व्यक्त करेल, असं या बालकाला वाटत आहे. When the child would become an adult, a father is an ideal person for a child. The child imagines when he would grow, he might have his own, the child would also follow him. So the child asks his father to direct him at every walk of life. We will see the last stanza of this poem. And I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. And I would want to lead just right and know that I was true. आणि मी फक्त योग्य नेतृत्व करू इच्छित आहे आणि मी खरे होतो हे मला माहीत आहे. ते मूल म्हणतं की मला मार्ग निवडला पाहिजे आणि सत्याच्या वाटेवरून चाललं पाहिजे. सो वॉक अ लिटल स्लोअर डॅडी, फॉर आय मस्ट फॉलो यू. म्हणून बाबा तुम्ही थोडं हळू चाला, कारण मी तुमचे अनुकरण करत आहे. मला तुमचं अनुकरण करायचं आहे. मला तुमच्या ॲक्टिव्हिटीज, तुमच्या कृती पूर्णपणे समजून घ्यायच्या आहेत की जेणेकरून मी पुढच्या पिढीला त्या गोष्टी शिकवू शकेल, पुढच्या पिढीला मी दिशा दाखवू शकेल, त्यांना मार्गदर्शन करू शकेल. मुलास त्याच्या वडिलाप्रमाणे योग्य कृती, योग्य कार्य करावयाचे आहे. ते मूल जेव्हा मोठे होईल तेव्हा त्याला खात्री पटली पाहिजे की त्याने आतापर्यंत योग्य गोष्टी, योग्य कार्य पार पाडलेले आहे. कन्क्लुजन: the child wants to do right things as his father does. When the child will turn into adulthood, he would convenience that he has done right things for so far. That's why the child expects his father to direct guide him. त्याचे वडील एक आदर्श व्यक्ती आहेत की त्याला त्यांच्याप्रमाणेच कार्य करायचं आहे, त्यांच्या वाटेवर चालायचं आहे आणि तो जो आत्तापर्यंत गोष्टी करत आलेला आहे त्या योग्य आहेत अशी त्याला खात्री पटली पाहिजे. आणि म्हणूनच बाबा तुम्ही हळू चाला, असं एकंदरीत या कवितेचा भावार्थ आहे. या कवितेला कवी नाहीत
ही अज्ञात व्यक्तीने ही कविता लिहिलेली आहे. अशा पद्धतीनं आज आपण या ठिकाणी वॉक अ लिटल स्लोअर, थोडेसे हळू चाला, ही कविता पाहिलेली आहे. सी यू अगेन नेक्स्ट पिरियड.